नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते। तर आज आपण खवईगिरी करणार आहोत कमीत कमी खर्चात करायला सोपा सॉफ्ट जाळीदार असा एगलेस टूटी फ्रुटी केक। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। सर्वप्रथम आपण ज्या भांड्यात केक शिजवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घेऊ। इथे मी केक टिन घेतला आहे, तुम्ही ॲल्युमिनियमचं टोप किंवा मीडियम साईजचं कुकरचं भांडं सुद्धा वापरू शकता। आणि स्टीलचं भांडं जर वापरणार असाल तर आपल्याला बटर पेपर सुद्धा लावावा लागेल। केकचं बॅटर बनवायला घेण्याच्या अगोदर इथे मी जाड बुडाचं टोप मध्यम गॅसवर प्रीहीट करायला ठेवलं आहे। इथे मी मेजरिंग कपाच्या मदतीने 1.5 कप मैदा घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि चाळणीने चाळून घेऊयात। आणि आपल्याला कंपल्सरी हा मैदा चाळूनच घ्यायचा आहे, त्यामुळे बेकिंग पावडर आणि सोडा हा मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि आपला केक सुद्धा हलका होतो। आणि काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या टाकून द्यायच्या। एका बाउलमध्ये त्याच कपाने इथे मी घेतलेली आहे 1 कप पिठी साखर, 1 कप दही आणि अर्धा कप तेल। आणि आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि केकसाठी आपल्याला जे काही साहित्य वापरणार आहोत ते सर्व रूम टेम्परेचरचं हवं, फ्रीजमधलं कुठलंही सामान नसावं। सर्व आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 टीस्पून मिक्स फ्रूट इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स आणि ते घालून सुद्धा आपण छान हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट करायला विसरू नका। आता आपण यामध्ये घालूया चाळून घेतलेला मैदा आणि तो सुद्धा आपण या बॅटरमध्ये छान कट अँड फोल्डच्या मेथडने म्हणजे दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेऊयात। मैदा छान आपल्या ह्या बॅटरमध्ये मिक्स झालेला आहे। आता आपण यामध्ये घालूयात अर्धा कप दूध आणि दूध घालताना आपल्याला एकदाच नाही घालायचंय, थोडं थोडं करून घालायचं आहे। आपलं मिश्रण कसं पातळ होते त्या अंदाजाने। तर आपलं बॅटर बघा किती छान झालेलं आहे आणि बरोबर मला अर्धा कप दूध इथे लागलेलं आहे। आता आपण घेऊयात 1 कप टूटी फ्रुटी आणि त्यामध्ये घालूयात 1 चमचा मैदा आणि छान ह्या टूटी फ्रुटीला मैदा कोट करून घेऊयात। आणि टूटी फ्रुटीला हा मैदा कंपल्सरी लावायचाच आहे, नाहीतर टूटी फ्रुटी केकच्या बॅटरमध्ये टाकली तर ती पूर्णपणे तळाला जाईल। आता आपण ही कोट केली टूटी फ्रुटी आपल्या मैद्याच्या बॅटरमध्ये टाकूयात आणि मगाशी दाखवल्याप्रमाणेच हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊयात। जास्त जोरात सुद्धा आपल्याला मिक्स करून नाही घ्यायचंय, नाहीतर आपली ही सगळी टूटी फ्रुटी केक शिजताना तळाला जाईल। अगदी हलक्या हाताने आपली मिक्स करून झाली आणि आपलं केकचं बॅटर बघा इतपत आपल्याला केकचं बॅटर पातळ हवंय। आपलं केकचं बॅटर रेडी आहे। तर आपण आधी तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून घेऊयात आणि आपण भांड्याला फक्त तेलच लावलंय, तुम्ही त्याच्यावरती थोडा मैदा सुद्धा लावू शकतात किंवा खाली बटर पेपर सुद्धा लावू शकता। सर्व बॅटर टीनमध्ये काढून झालं की आपल्याला हा टीन 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे बॅटरमध्ये काही एअर बबल्स झाले असतील ते निघून जातील आणि केक आपला एकसारखा फुलेल। टोप तापत ठेवताना आपण त्यामध्ये रिंग सुद्धा ठेवलेली होती आणि त्या रिंगवर आता आपण हा केकचा टीन ठेवणार आहोत। डायरेक्ट आपण टोपामध्ये केकचा टीन ठेवला तर केक आपला खालून जळू शकतो। आणि आता टोपावर झाकण देऊन 25 मिनिटं तरी आपण झाकण उघडायचं नाही। सुरुवातीचे 10 मिनिटं आपल्याला गॅसची आच ही मध्यम ठेवायची आहे आणि त्यानंतर मंद गॅसवर आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे। 25 मिनिटांनंतर आपण केक चेक करूयात झाला का। त्यासाठी आपण सुरीच्या मदतीने केकच्या बरोबर मध्ये आपण सुरी टाकून बघूयात आणि जर आपल्या सुरीला लागलं तर आपला केक हा अजून शिजलेला नाही, तर आपल्या सुरीला लागलंय तर अजून आपला केक शिजायचा बाकी आहे। तर आपण पुन्हा झाकण देऊन मध्यम गॅसवरती 20 मिनिटं आपण हा केक शिजवून घेणार आहोत। तर 20 मिनिटांनंतर आपण चेक करूयात, पुन्हा आपण सुरी टाकून बघूयात केकच्या मध्ये। तर आता आपल्या सुरीला काहीही लागलं नाही, याचा अर्थ आपला केक हा झालेला आहे।
तर आता आपण हा केक टोपामधून बाहेर काढूयात आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती टीनमधून आपण केक बाहेर काढणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे आपण चाकूच्या मदतीने सुरुवातीला कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण हा टीनमधून केक बाहेर काढायचा आहे. दाखवल्याप्रमाणे केक आपला पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपण टीनमधून बाहेर काढायचा, नाही तर तो तुटू शकतो. तर आपला केक बघा अजिबात कुठे जळलेला नाही आणि केक आपला बघा किती छान झालेला आहे. तर आपण कट करूयात. आणि हा केक शिजण्यासाठी मला 40 मिनिटं लागले. तर कुठेही अंड बटर आपण वापरलं नसून सुद्धा आपला केकचा स्पॉन्ज बघा आणि केक किती छान फुलला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. लहान मुलं तर फार आवडीने हा केक खातात. अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून हा केक बनतो. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून खा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. पुन्हा भेटूयात.